नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इयत्ता 6वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 9, ऊर्जा साधने. आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण विविध गोष्टी करतो. त्यासाठी ऊर्जेची गरज भासते. पूर्वी मानवी श्रमाचा व प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असत. मानवाच्या गरजांप्रमाणे ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्येही बदल होत गेला. मानव ऊर्जा मुख्यत्वे करून निसर्गातूनच मिळवतो. उदाहरणार्थ पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी. ऊर्जा साधनांचे अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते. उदाहरणार्थ पारंपरिक, अपारंपरिक, जैविक, अजैविक, नूतनीकरणीय, अनूतनीकरणीय, पदार्थांवर आधारित, प्रक्रियांवर आधारित इत्यादी. लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा, अणू इत्यादी पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने आहेत. पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतात. त्यांचा पुनर्वापर होत नाही, म्हणजेच ते मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. पदार्थांचे निसर्गतः नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. लाकूड, कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, कचरा इत्यादी सर्व साधने जैविक आहेत. त्यांना पारंपरिक ऊर्जा साधने असे म्हणतात. पदार्थ ऊर्जा साधने निर्मितीच्या दृष्टीने किफायतशीर आहेत. दूरगामी विचार करता ही ऊर्जा साधने ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत. पदार्थांपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा प्रकार औष्णिक व अणू आहे. सौर, पवन, पाणी, भरती ओहोटी व भूगर्भीय उष्णता इत्यादींचा समावेश प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधनांमध्ये होतो. नैसर्गिक प्रक्रिया कायमस्वरूपी राहतात. त्या सातत्याने उपलब्ध असतात. त्यांचा पुनर्वापर करता येतो. सौर, पवन, पाणी, भरती ओहोटी व भूगर्भीय उष्णता या नैसर्गिक प्रक्रिया असून निसर्गात मुबलक स्वरूपात सहज उपलब्ध होतात. प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने अपारंपरिक आहेत. या ऊर्जा साधनांच्या वापरासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करणे खर्चिक असते. नैसर्गिक ऊर्जा साधने अपारंपरिक, स्वच्छ व प्रदूषण विरहित आणि पर्यावरण पूरक आहेत. नैसर्गिक प्रक्रियांपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे निर्मिती प्रकार औष्णिक व गतिज आहेत. मानवाच्या वाढत्या गरजांमुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे. औष्णिक विद्युत म्हणजेच ऊर्जा निर्माण करताना ऊर्जा साधनांचे ज्वलन करून त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या आधारे विद्युत निर्मिती केली जाते. खेडेगावामध्ये चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. प्राचीन काळी भूहालचालींमुळे वनस्पती, प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. दाब
व प्रचंड उष्णतेचा परिणाम होऊन त्यातील घटकांचे विघटन झाल्याने फक्त कार्बन द्रव्ये शिल्लक राहिली. त्यापासून कोळशाची निर्मिती झाली. साधा कोळसा स्वयंपाकघरात किंवा भटारखान्यात वापरला जातो. उद्योगधंद्यात दगडी कोळशापासून औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. बहुतांशी खनिज तेलाच्या विहिरींमध्ये नैसर्गिक वायूंचे साठे आढळतात. दगडी कोळशाच्या निर्मितीप्रमाणेच खनिज तेल व नैसर्गिक वायूंची निर्मिती झाली आहे. खनिज तेल भूपृष्ठाखाली अथवा सागर तळाखाली जमिनीत सापडते. खनिज तेलास मागणी जास्त आहे, त्यामुळे खनिज तेलाची किंमत जास्त असते. खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे या खनिजास काळे सोने असेही म्हणतात. औष्णिक वीज निर्मितीसाठी खनिज तेलाचा उपयोग होतो. भारतात सर्वात जास्त कोळसा साठा असणारी राज्ये झारखंड, ओडिशा, छत्तीसगड ही आहेत. अरबी समुद्रात बॉम्बे हाय नावाचे तेल क्षेत्र आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर, मिझोराम ही ईशान्य भारतातील खनिज तेल क्षेत्रे आहेत. गोदावरी नदीच्या खोऱ्यात कोळसा हे खनिज आढळते. गोदावरी नदीच्या खोऱ्यातील खनिज साठे महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांशी निगडीत आहे. प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ म्हणजेच पालापाचोळा, टरफले इत्यादी यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅसचा वापर स्वयंपाकघरातील गॅस, पाणी गरम करणे, दिवे प्रकाशित करणे इत्यादींसाठी होतो. मोठी शहरे व महानगरे यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होत असते. शहरातील कचऱ्यांचे वर्गीकरण करून त्यातील जैविक कचऱ्याचा वापर वायू निर्मितीसाठी करता येतो. कचऱ्यापासून निर्माण केलेल्या वायूपासून विद्युत निर्मिती करता येते. वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला जलऊर्जा असे म्हणतात. महाराष्ट्र राज्यात जायकवाडी, कोयना, राधानगरी, भंडारदरा इत्यादी जलविद्युत केंद्रे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता वीज निर्मिती केंद्रापासून सुमारे 800 किलोमीटर अंतरापर्यंत विजेचे वहन कोणत्याही गळतीशिवाय होऊ शकते. 1 किलो युरेनियमपासून मिळणारी वीज ही 10,000 टन कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या विजेएवढी असते. पवन ऊर्जा या संसाधनाचा वापर मानव शेकडो वर्षापासून करत आहे. उदाहरणार्थ शिरावर चालणारी जहाजे. पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका असावा लागतो. वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात व गतीज ऊर्जा निर्माण होते. या गतीज ऊर्जेचे रूपांतर करून पवन विद्युत निर्मिती केली जाते. पवन ऊर्जेचा वापर शेतीसाठी, घरगुती वापरासाठी, उद्योगधंद्यांसाठी केला जातो. महाराष्ट्र,
कर्नाटक, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पवन ऊर्जा केंद्रे आहेत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सौर ऊर्जेचा वापर करणे सुलभ जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात साक्री येथील सौरविद्युत प्रकल्प. सौर ऊर्जेद्वारे कुकर, दिवे, हीटर, वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात. सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यावर सौर ऊर्जेची निर्मिती होते. लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. भारतासारख्या द्वीपकल्पीय देशात सागरी ऊर्जेचा वापर सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. जगात अग्वा कॅलिएंट सोलार प्रोजेक्ट, कॅलिफोर्निया व्हॅली सोलार युनिट, गोलमुड सोलार पार्क, चरंग सोलार पार्क, वेलस्पन एनर्जी हे काही मोठे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तापमान प्रत्येक 32 मीटरला 1°C वाढते. जमिनीखालील तापमानाचा वापर करून विद्युत निर्मिती करण्याची प्रक्रिया मानवाने अवगत केली आहे. भूऔष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी करता येतो. उदाहरणार्थ भारतात हिमाचल प्रदेश राज्यात मणीकरण येथे भूऔष्णिक प्रकल्प आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, मानवाच्या वाढत्या गरजा इत्यादींमुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे. पर्यायी व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. ऊर्जेचा वापर काटकसरीने करणे म्हणजेच अनावश्यक वापर टाळणे गरजेचे आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.